हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे। मी कलाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविक, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ। काल आपण श्लोक क्रमांक 10व्याचा विचार चालू होता आणि त्यावरती 48 क्रमांकाची माऊलींची उवी आपण कालच्या चिंतनामध्ये घेतलेली होती। 3च उवे या श्लोकावरती आहेत। ब्रह्मण्यादाय कर्माणी संगम त्यक्त्वा करोतिया लिप्यते नस पापेन पद्मपत्र विमांसा आता अधिष्ठान संगती अशेषाही इंद्रिय वृत्ती आपली या अर्थी वर्तत आहाती। का त्याचा विचार आपण केलेला आहे। त्यासाठी उदाहरण म्हणून सामान्य चैतन्य आणि विशेष चैतन्य असा अधिष्ठानाचा विचार करताना आपण घेतलेला होता। तर आसक्तीमुळे कर्माचं फळ काय आहे, किती असायला पाहिजे, ते केव्हा मिळावं अशी कल्पना तो करतो आणि कल्पना केल्यामुळं आसक्तीनं अडकतो। म्हणून कर्म करताना त्याच्या कल्पना आपण थांबवायला पाहिजे। मुख्य गोष्ट आहे ती त्या ती फळ कसं असावे, केव्हा मिळावं आणि केवढं मिळावं, या 3 गोष्टीचा विचार आपण नेहमी करत असतो। प्रॅक्टिकली वापरण्यासारखी गोष्ट आहे। माऊली सांगतात की आपण जेव्हा काहीतरी काम करतो त्यावेळी फळाचा विचार अजिबात सोडून जर कर्म करायला लागलो तर त्या कर्माचा बंध जो आहे तो आपल्याभोवती पडत नाही। त्यामुळे मिळालेलं जसं आहे तसं तो मान्यच करत नाही, कारण अगोदर कल्पना केलेली होती। कसंही असू दे, प्रत्येक कामामध्ये प्रत्येक फळामध्ये आपण खोड काढत असतो। नाही मला खूप मिळालं असं कधीच वाटत नाही। ही एक जीवाची एक वैशिष्ट्य, एक किंवा स्वाभाविक लक्षण मानायला हरकत नाही की कितीही मिळालं तरी त्याबद्दलचं काय वाटत नाही की ते आता पुरेसं आहे किंवा मी म्हणत होतो त्या कल्पनेसारखं मिळालं आहे असं केव्हाच वाटत नाही। त्याचं कारण आहे कल्पना वेगवेगळ्या असतात। ती केवढं मिळायला पाहिजे ते अगोदर ठरलेलंच असतं, की केव्हा मिळायला पाहिजे तेही ठरलेलं असतं। म्हणजे असं ठरलेलं असेल तर मिळणारच नाही याची जवळजवळ गॅरंटी असते। कशी? कल्पनेप्रमाणे मिळणार नाही। फळ मिळणार नाही असं नाही, फळ मिळणारच आहे, पण कसं मिळणार, केव्हा मिळणार आणि केवढं मिळणार याबद्दल फक्त गॅरंटी नाही। ज्याच्याबद्दल आपल्याला कुठलीही शाश्वती नसेल तर त्याच्याबद्दल कल्पना कराव्यात का? म्हणून इथं म्हणलेलं आहे इंद्रिय आपापली कर्म करतात, वर्तन करत असतात, तसा हा जीवनमुक्त पुरुष जो आहे तो आपली यावरती वर्तत आहाती असं समजतो। जी इंद्रिय आहेत ना ते आपली आपली कामं करत असतात, मी काही करत नाही अशा आपल्या त्या विचारामध्ये तो नेहमी मग्न असतो। त्यामुळे कुठल्याही प्रकारचं कर्मफळ जे आहे ते सुख किंवा दुःखाला कारण किंवा बंधनकारक होत नाही। कुठलंही कर्मफळ बरं काय, कर्मफळाचा संबंध काही येत नाही। ते दुःखाला कारणीभूत होत नाही, सुखाला कारणीभूत होत नाही, बंधनाला कारणीभूत होत नाही। पण कर्मफळाचा संकल्प आणि त्याची अपेक्षा ही बंधनाला कारणीभूत आहे। हा विचार सतत लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे। त्यामुळं अपेक्षा नाही ठेवल्या तरी फळ मिळतं। जर मिळणारच आहे आणि जर ठरलेलं असेल तर मी मध्ये लुडबुड करणारा, त्या फळाबद्दलचं कल्पनाचित्र रंगवणारा मी कोण आहे असा विचार जर आपण सहज साधकांनी सुद्धा आपण आमच्या दशेमध्ये जरी करायला लागलो तर निश्चितच आपल्याला त्यातून काहीतरी गवसल्यासारखं होईल। गवसायचं राहू दे, पण जो दुःख आहे ना वाट्याला येणार आहे कारण नसताना, जे मी काहीच केलेलं नसतं तरी मला त्रास होत असतो, त्याचं कारण ते आहे मी कल्पना केलेली असते आणि दुःख कल्पनेतलंच आहे। त्यामुळे इथं म्हणलेलं आहे कर्मफळ जे आहे ते सुख किंवा दुःखाला कारणीभूत होत नाही किंवा ते बंधनालाही कारणीभूत होत नाही, तर कर्मफळाचा संकल्प किंवा कर्मफळाची अपेक्षा जी आहे ही दुःखाला कारण होते।
म्हणून त्याचा त्याग करणं, एखाद्या कर्माचा त्याग करणं, त्यात स्वतःच काहीतरी बदल सुचवणं किंवा एखादं कर्म थांबणं, यामुळं कर्ममुक्तता होणार नाही असं शास्त्र सांगतं. तर ते कर्म ईश्वरार्पण करूनच आपण रिकामे होऊ शकतो. या सोपा मार्ग मधला सांगितलेला आहे. फार कठीण आहेत कर्मयोगाचं अनुष्ठान आणि ज्ञानयोगाचं अनुष्ठान. आता हे जमणाऱ्यांना जमणार आहे तो भाग वेगळा आहे, पण तरीसुद्धा सोप्यात सोपा मार्ग संतांनी मात्र सांगून ठेवलेला आहे. आपले महाराष्ट्रीयन संत आहेत, ते संत बरोबर सांगतात की तुमचे कर्मफळं आहेत ना, वाटते कर्माबद्दल ज्या कल्पना आहेत ना, भगवंताला अर्पण टाका. म्हणजे अर्पण टाकून विसरून जा केलेलं कर्म, म्हणजे आपण त्यातून बाहेर पडतो. म्हणून त्याचवेळी जेव्हा ईश्वर अर्पण कर्म होतं तेव्हाच आपण ते मन आपलं जे आहे ते द्वंद्वरहित होतं, म्हणजे सुखदुःख रहित होतं, किंवा मान अपमान रहित जातं, किंवा शीतोष्ण रहित राहतं. हे द्वंद्व जी सांगितलेले आहेत ना, हर्ष किंवा जो उल्हास सांगितलेला आहे, हर्ष किंवा शोक जो सांगितलेला आहे, या द्वंद्वातून विक्षेप रहित राहतं आणि शांत होतं ना. 9व्या अध्यायामध्ये फार सुंदर कल्पना गीता मांडते. यत करोशी यद असनाशी यज्ञ होशी ददाशी यत. 4-5 गोष्टी सांगितलेल्या आहेत बघा, की यत करोशी जे काही करशील, यत असनाशी जे काही खाशील म्हणजे ग्रहण करशील, यज्ञ होशी ज्याचं काही हवन करशील, यत ददाशी यत जे काही दान करशील, यत तपस्याशी जी काही साधना करशील, कौंतेय तत्करुष्य मदर्पण. या सगळ्या गोष्टी मला अर्पण करून टाक. नामसुद्धा घेतलं ना तर नामाला सुद्धा अर्पण करून टाकावं, नाहीतर ते आणि परत अंगलट आहे की कदाचित ते पुण्याला कारणीभूत व्हायला नको, असाही अर्थ त्यामध्ये आहे. जर अर्धवट झालं तर पुण्यालाच कारणीभूत होणार ना. जर सकाम झालं तर कदाचित सकाम कर्म हे सकाम नाम हे सुद्धा पुण्याला कारणीभूत होईल, म्हणजे पुण्यही प्राप्त होईल. पुण्याईनं काही बंद सुटणार नाही. त्यामुळे पाप पुण्य रहित व्हायचं असेल तर कर्मबंधनाची ही गाठ सुटलीच पाहिजे. आणि त्यासाठी म्हणलेला यत करोशी काय असेल ते ददाशी यत जे काय देशील, दिलेलं सुद्धा लक्षात ठेवू नकोस. इथं यत तपस्याशी कौंतेय तत्कृष्व मदर्पण. जे जे म्हणून तुझ्या हातून घडेल ना, सगळे श्वासवाधिक सगळी कर्म, बोललेलं कर्म, काही आपण खातो ते सगळं अर्पण करून टाक. आणि हे अर्पण करणं एक सोपा मार्ग सांगितलेला आहे. त्यामुळे मी करता ही भाषा जी आहे तर ती कठीण आहे, किंवा ईश्वर करता म्हटलं की आपण रिकाम होतो. आणि आपण करता म्हटलं, दासबोधामध्ये उभे आहे, आपण करता म्हणशील तर काय होशील, दुःखी होणार आहेस. राम करता म्हण, मी करता म्हटलास की तू दुःखाला सामोरं जावं लागेल. म्हणून राम करता म्हणणं ही रिकाम होण्याची एक प्रोसेस आहे. सतत आपण रिकामं असलं पाहिजे. कशांतरी वजन घेऊन आपण फिरत असतो आणि या वजनामुळंच आपलं अधोगती असते. वजनात नेहमी अधोगती असते. ऊर्ध्वगती जर यायची असेल तर रिकाम पण असलं पाहिजे. म्हणून कुठल्याही वासनेनं युक्त, अपेक्षेनं युक्त असलेलं कर्म देवाला तरी कसं आवडेल सांगा बघू? आवडत नाही ना. उदाहरण बघा, कुठेतरी आपण जेवायला बसलेलो असलो, कुठेतरी पिकनिकला गेलो आणि तिथं खूप असे भिकारी वगैरे लोक असतात बघा. आपण जेवत असताना त्या आधाशी दृष्टीनं आपल्या प्रत्येक घासाकडे बघत असतात. आणि हे बघणं किती असंही आपल्याला होते, अरे वाटतंय ह्याला एकदा जेवायला घालूया आणि मग जेवायला आपण बसूया, नाहीतर हे काय आपल्याला लागू पडणार नाही. म्हणजे वासनायुक्त त्याची नजर पडलेलं जेवण आपल्याला खावंसं वाटत नाही. तसं वासनेनं युक्त असलेलं कर्म देवाला कसं आवडेल सांगा? हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. देवाला सुद्धा आवडणार नाही. आपण कुणाही तरी वासना त्यावरती गेली म्हणतो आणि हे नको आहे मला, हे असलं वासनायुक्त कर्म, वासनायुक्त अन्न मला खायचं नाही. मग देवाला आपलं वासनायुक्त कर्म आणि अपेक्षायुक्त कर्म कसं आवडेल, हा विचार त्यामध्ये करणं फार गरजेचं आहे. म्हणून नेहमी आत्मरूप अधिष्ठानाच्या संगतीमध्ये या इंद्रिय वृत्ती जरी उठल्या तर त्या वृत्ती ज्या आहेत त्या आपापल्या विषयामध्ये वावरत आहेत, असा हा सत्पुरुष तत्वविद झालेला जो असतो किंवा जीवनमुक्त पुरुष आहे तो समजतो की तो सगळे जे आहेत त्यांचं आत्मानुसंधान असतं. त्यामुळे इंद्रिय भोग भोगत असताना त्याची दृष्टी आत्मस्वरूपाकडे असते. इंद्रियांकडे, इंद्रियांच्या भोगाकडे नसते, इंद्रियांच्या क्रियेकडे नसते. इंद्रियांच्या क्रिया आणि इंद्रियांच्या भोगामध्ये आपण जेव्हा आसक्त होतो त्यावेळी आपण आत्मानुसंधानापासून, आत्मस्वरूपापासून ढळलेलो असतो. म्हणून माऊली पहिल्या 9व्या अध्यायामधली पहिलीच उभी आहे, आता अवधान एकले दिजे आणि मग सर्व सुखाशी पात्र होईजे असं म्हणतात. कशाचं अवधान कुठं का असायला पाहिजे? तर हे अवधान माझं जो करता आहे, जो माझ्या ह्या सगळ्या इंद्रियांना चालवतो त्या क्रियेकडे नको पाहिजे, तर त्या क्रिया चालवणारा जो आहे त्याच्याकडे असली पाहिजे. म्हणजे त्यासाठीच अवधान. म्हणून विचारपूर्वक
आपण आपल्या स्वरूपाकडेच पाहत सगळ्या क्रिया केल्या तर बंधनमुक्त होण्याला त्याच क्रिया कारणीभूत होत असतात. म्हणून इथं म्हणलेलं आहे काय, आता अधिष्ठान संगती, अधिष्ठानाच्या संगतीमध्ये, अधिष्ठानाची संगती म्हणजे आत्मस्वरूपाच्या अनुसंधानामध्ये जर आपल्या क्रिया जर होत असतील तर त्या क्रिया बाधक कशा होतील सांगा, होतच नाहीत. म्हणजे ईश्वराकडे पाहत आपण ईश्वर चिंतनामध्ये, तत्वचिंतनामध्ये आपण जर कुठल्या प्रापंचिक क्रिया करत असू तर त्यातली कुठलीही क्रिया बंधनाला कारणीभूत होत नाही. वर्णन रामकृष्ण परमहंस दृष्टांत देतात बघा. जत्रेत यात्रेत आपल्या बापाचं बोट धरून हात धरून फिरणारा जो मुलगा असतो तो बापाची इच्छा असते की माझा हात सोडून येणं, भटकू नये कुठंतरी. यात्रा मोठी आहे, गर्दी खूप आहे आणि अशा गर्दीमध्ये हा कुठंतरी हरवेल म्हणून ते पकडण्याचा प्रयत्न करत असतो. मुलाचंही कर्तव्य आहे बापाचा हात पकडावा आणि जत्रेतून मनसोक्त फिरावं, पण बापाचा हात न सोडता. हा मुद्दा त्यातला फार महत्त्वाचा आहे. रामकृष्ण परमहंस फार छान दृष्टांत देतात बघा. इथं म्हणतात जत्रेत फिरणाऱ्या मुलाने बापाचा हात सोडून भटकू नये. तसं ह्या मनानं अंतःकरणानं जे भटकणं चालू असतं, अरे जाग्यावर या जाग्यावर या असे सत्पुरुष म्हणत असतात. आता आम्ही काय म्हणत असतो, आम्ही जाग्यावर जाय नाही, कुठं पळायला लागलोय, पळत नाही, आपण शरीरानं बसलेलो असतो पण तरीसुद्धा भटकत असतो. त्यामुळं या मुलानं काय करावं, खेळण्याच्या दुकानात जायचं आहे, जा, पिपाणी घ्यायची आहे, घे, वाजवत बस, फुंकत बस, मजा मार, बापाचा हात न सोडता. हा मुद्दा त्यातला ठळक आहे. बापाचा हात पकडून तुला मौज करायला हरकत नाही. आत्मानुसंधानला त्यामध्ये राहतो, आत्मस्वरूपाकडे तुझं लक्ष राहू दे आणि मग प्रपंचामध्ये फिरत राहा. तुझी इंद्रिय वावरू देत. अधिष्ठान संगती अशेषया इंद्रिय वृत्ती. सगळ्या इंद्रियाच्या वृत्ती भटकत फिरायला लागल्या असू देत की, पण अधिष्ठानाकडे राहा, मात्र त्याला पकडून राहा. जर अधिष्ठानाला पकडून जर आपण क्रिया करायला लागलो तर त्या क्रिया आपल्याला पाप पुण्याला असं संदर्भ घेऊन त्या बाधक ठरत नाहीत, पाप पुण्य निर्माण करू शकत नाहीत असं वर्णन केलेलं आहे. पण ह्या जर बापाचा हात जसा पकडतो तसं जर आपण आत्मस्वरूपाच्या चिंतनामध्ये जर असू आणि कुठलीही क्रिया करत असलो तरी चित्त आपल्या स्वरूपाच्या आदेशनाकडे न ठेवता जर वावरलं तर ते स्वतःला सुद्धा हरवून जाऊ शकतं ना. म्हणून स्वतःला हरवणे जे आहे ते भटकणं आहे. हे आपलं भटकणं संसारात बसून सुद्धा भटकतो, स्वप्नात सुद्धा भटकतो. कधी भटकणं आपलं बंद असतं सांगा, सतत भटकणं चालू असतं. त्यामुळे इंद्रिय आणि विषय हे यांना परक्यानं आपलं मानून ते सुखाचा आधार शोधू लागतात. ही फार महत्त्वाची गोष्ट त्यामध्ये माऊली बोलतात. इंद्रिय आणि विषय यांनाच आधार वाटायला लागतो आणि त्या दृष्टीनं मन अंतःकरण भटकायला चालू करतं. तेच माझे बरोबर आहेत, तेच माझे आधार वाटायला लागतात आणि हे आपलं नाही ते कळायला मात्र खूप वेळ लागतो. माऊली वर्णन करतात त्यासाठी एक परत सुंदर दृष्टांताने फार 49व्या ओळीमध्ये देतात. दीपाचे नाही प्रकाशे ग्रहीचे व्यापार जैसे. सुंदर दृष्टांत आहे बघा. देही कर्म जात तैसे योगयुक्ता. असा हा जो योगयुक्त झालेला जो असतो तो दिव्याच्या प्रकाशाने घरातील व्यवहार जसे होतात त्याप्रमाणे देहाच्या योगाने कर्मयोगाची सर्व कर्मे होत असतात. म्हणजे दिवा कसा करतोय, अगदी अलिप्तपणाने राहत असतो. असा सुंदर दृष्टांत आहे बघा की दिवाच्या त्या प्रकाशामध्ये घरातले सगळे व्यापार चालू असतात आणि दिवा मात्र काय करत नाही. माऊलींचे एक फार सुंदर ओवी 12व्या अध्यायामध्ये बघा, का घरचिया उजेड करा, का पारकिया अंधारू पाडावा, हे नेनेची का पांडवा दीपू जैसा. आणखीन एक 12व्या अध्यायाचा दृष्टांत आहे, पण तसाच आहे. का घरचं माणसं आहेत ना त्यांना तेवढं प्रकाश दाखवायचा, समजा बाहेरचे कोणतरी पाहुणे आले की त्यांना अंधार करायचा, असा दिवा काय करत नाही. हे दिव्याचा दृष्टांत आहे. किती समत्व दिव्याचा आहे बघा. तसा ज्ञानी हा जो आहे तो समत्वाने पाहत असतो. दिवा जसा समत्वाने राहतो, समत्वाने शब्दाचा अर्थ आहे राग आणि द्वेष रहित, म्हणजे आसक्ती आणि तिरस्कार रहित, कशाचा तिटकारा नाही आणि कशाचा नाही काय नाही, आसक्ती नाही म्हणजे कशाची जुळवून घेणं नाही आणि पुन्हा कशाची वैर पण नाही. अशा अवस्थेमध्ये दिवा जसा असतो ना तसं असणं. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. बाबा बोरकरांची कविता फार सुंदर आहे ना, सुंदर गीत आहे. वास्तविक तो अभंगच आहे तसा. बाबा बोरकर त्यांना संतांमध्ये मोडलं जात नाही किंवा गणलं जात नाही. असं जरी असलं तर त्यांची रचना पाहिल्या ना तर त्या तशाच आहेत. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, काय म्हणतात गंगा उघाचे पाणी. फार सुंदर आहे वर्णन सुद्धा. मृत्यूचा सोहळा वर्णन केलेला आहे.
हा जर मुद्दा जर लक्षात घेतला तर दिव्याचं कर्तृत्व जे आहे, जे समत्व दिवा राखत असतो, कुणाबद्दलही त्याचं काय नसतं, तसा हा ज्ञानी जो असतो हा राग द्वेष रहित वावरत असतो. कशाबद्दलही घेणं देणं काहीही नसतं. माझा संबंध कर्माशी नाही असा तो ज्ञानाचा सूर्य किंवा सूर्य जसा किंवा दिवा जसा मानत असतो तसा. सूर्याचा पण दृष्टांत फार सुंदर दिलाय, 14व्या अध्यायामध्ये देतात माऊली बघा. का तारांगणी लोपावे, सूर्यकांती उद्दीपावे, कमळी विकासावे जावे तमे. सूर्य असं म्हणत नाही की काय करावं, या तारांगणांचा लोप करायचा आहे मला म्हणून मी उगवणार आहे. तो उगवतो आणि म्हणतो आता हे सगळे तारांगण दिसतात ना रात्रीचे सगळे, हे सगळे दिवे बंद व्हायला पाहिजे. मी उगवलो की हे बंद करायचे आहेत. सूर्यकांत मणी जो आहे त्याला त्याचं उद्दीपन करायचं आहे मला, त्याला प्रज्वलित करायचं आहे असं, किंवा कमळाला मला विकसित करायचं आहे किंवा अंधाराला मला घालवायचं आहे, ह्यातलं काहीही तो म्हणत नाही. त्याचा तो उगवतो. तसा ज्ञानी सुद्धा त्याचा तो कर्म करत असतो. त्यामुळे होणाऱ्या परिणामाशी त्याचं काही घेणं देणं नसतं. सूर्याचं कुठं काय देणं घेणं कशाबद्दल आहे? काय सोमकांताला उद्दीपन करावं किंवा तारांगणी लोपवावे, काय जावे तमे किंवा अंधार घालवावा, असं काही त्याची ठरलेली गोष्ट नसते. कुठल्या फळाची आसक्ती असते यामध्ये असते सांगा? ही फलासक्ती आहे. सूर्याकडे कुठली आसक्ती फळाबद्दलची आहे? मी आता उगवलो की असं घडलं पाहिजे असं तो म्हणत नाही. घडतंय हा मुद्दा वेगळा आहे. कारण कर्म केलं की कर्माचं फळ परिणाम रूप असतेच. ते कुठलं तरी एक फळ मिळणारच आहे. त्याला आता आपण लेबल लावतो हा भाग वेगळा, पण तरी सुद्धा कर्मफळ हे मिळणार आहे. पण त्याबद्दलची कल्पना सूर्य करत नाही. या कोणाची काजे काही सविती या जैसे नाही, तैसा अकर्ता मी देही सत्तारूप. असा सत्तारूपानं तो राहत असतो, काही हालचाल करत नाही. म्हणजे अक्रीडी शब्द जो वापरलाय तो अक्रीडी शब्द ह्या सविता म्हणजे सूर्याला लागू पडतो. तो काही करत नाही. त्यासाठी वर्णन दिलेलं आहे. दिवाचा प्रकाश आहे, चालू आहे, दिवा जळत आहे, त्यात भजन करा नाही तर चोऱ्या करा. तो काय म्हणतोय तुम्हाला? काहीच नाही. भजन करायला म्हणून शाबास, काय देवाचं भजन करायला आहे, मी धन्य झालो असा दिवा म्हणत नाही. किंवा चोऱ्या करायला नाही, अरे चोरी करणं पाप आहे असं काही दिवा म्हणत नाही. त्याच्या प्रकाशामध्ये कुणी काही करो, दीपाचिनी प्रकाशे ग्रहीचे व्यापार जैसे. घरातले व्यापार आणि उद्योग सगळे चालू असतात. नवरा बायको भांडायला लागले तरी दिवा त्यांना अडवत नाही, किंवा आणखीन त्यांच्या घरामध्ये काहीतरी आनंदाचे प्रसंग चालू असतील तरी सुद्धा तो त्यांना आशीर्वाद द्यायला उठत नाही. दिवा असा शांत असतो. असा शांतपणे जगता येणं हे या जीवनमुक्ताचं एक लक्षण सांगितलेलं आहे. यामध्ये देही कर्म जात तैसे योगयुक्ता, अशी कर्म तो करत असतो. कर्माच्या संदर्भात सांगायला चालू केलेला आहे. शेवटची ओवी 50वी त्या श्लोकावरली आहे बघा. तो कर्म करी सकळे, प्रसिद्ध ओवी आहे बरं का. आपण ज्या काही ओव्या लिहून घ्यायला लागलोय त्यामध्ये 48 आणि 50वी ओवी किंवा 48, 49, 50 या तिन्ही ओव्या लिहून घेतल्या तरी हरकत नाहीत. जिथं आपण आता यादी करायला लागलोय ओव्यांची त्या ठिकाणी ही 50वी ओवी पण फार सिद्धांताची आहे बघा. तो कर्म करी सकळे परी कर्मबंधा ना कळे. कसं आहे तो करतो, कुठलं कर्म राखत नाही बरं का, करतो, कर्म टाकत नाही, पण कर्म करतो. पण कर्मबंधा ना कळे जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र. अगोदरचा दृष्टांत आहे, परत तो पुढे घेतलेला आहे. जसा पाण्यामध्ये हे जे कमलपत्र जे असतं ते ओलं होत नाही किंवा त्याच्यावरती पाणी टिकत नाही, तसं प्रपंचातले कुठलेही विकार याच्या कर्मात किंवा बंधन करत नाहीत किंवा याला कर्मबंधनात टाकत नाहीत किंवा ते पाप पुण्य बनवू शकत नाहीत. जसं पाणी त्याच्यावरती ठरत नाही तसं याच्या बाबतीत कर्म करताना पाप पुण्य याच्याजवळ थांबत नाहीत, दोन्ही निघून जातात. कारण पाप आणि पुण्यानंच आपल्याला जन्म घ्यावा लागतो. अन्य काही घ्या कशानं, काही कारण दुसरं काही नाही आहे. त्यामुळे पाप झालं तरी जन्म आहे, पुण्य झालं तरी जन्म आहे. पाप आणि पुण्य दोन्ही झाली तरी जन्म आहे. अधिक पुण्य झाले तरी कसा तरी वेगळा जन्म असेल, अधिक पाप झाला तरी कुठला तरी जन्म आहे. मग नीच योनीतला असो ना तर देवता योनीतला असेल, यामध्ये मुक्तीचा विचारच नाही. दोन्ही ठिकाणी कर्मबंधन आहे. आपण पुण्य तेवढी बरी वाटतात आपल्याला, वा पुण्यवान पुरुष आहे, पण तरी सुद्धा कर्मबंधे आकळला असतो, तो बांधला जातोच. कारण कर्मानक्षिणे पुण्य मर्त्य लोके विशंती असा शब्द येऊ लागती माघारे मृत्यू लोका असं 9व्या अध्यायामध्ये माऊली बोलतात. ज्यावेळी कर्माची ही सगळी संपती ना शिदोरी, त्यावेळी सगळी शिदोरी पुण्याची संपली की त्यांना परत जन्माला यावं लागतं मुक्तीसाठी भूतलावरती. याचा अर्थ देवादिकांना मुक्ती नाही आणि नीच योनीला तरी नाहीच. दोन्ही भोग योनी आहेत, त्याला कारण पापाने पुण्य आहेत. पापाचं आणि पुण्याचा लेप न लागणं याचा अर्थ इथं म्हणतात
जैसे न सिंपे, सिंपे म्हणजे ओले होत नाही, जळी म्हणजे पाण्यामध्ये, जळे पद्मपत्र, त्या पाण्यातल्या पाण्यामध्ये ते पद्मपत्र आहे, ओलं सुद्धा होत नाही. राहिला तर एखादा थेंब, तोही मोत्यासारखा चमकत असतो त्याच्यावरती, जरी थोडं जरी हल्ला तर लगेच तो घरघळून पडत असतो, असं त्यामध्ये वर्णन केलेलं आहे. त्यामुळे कमळाचं पान पाण्यानं लिप्त नाही, तसं सर्व कर्म करतो तरी धर्म आणि अधर्म रूप जी कर्मबंधनाने तो बांधला जात नाही. कुठलंही कर्म हे धर्मरूप झालं किंवा हे अधर्मरूप झालं, हे पापाचं झालं आणि हे पुण्याचं झालं असं त्याच्यामध्ये काय नसतं. कारण संसारातल्या कुठल्याही पदार्थाला तो आपलं मानत नाही. आपलं मानण्यामुळंच आपण बांधलं जातो. माझं जेव्हा म्हणतो ना त्यावेळी माझ्याचा बंध आहे, म्हणून माझं माझं म्हटलं मुक्त होता परी बळी झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, माझे माझे शब्दामध्येच सगळा प्रपंच आहे आणि मी मी या शब्दामध्येच सगळं अहंकार आहे. हे अहम आणि मम हा दोन्हीच्या ठिकाणी त्याचं लुडबुड चालू असते, दोन्हीच्या काठावर फिरतात. माऊली वर्णन करतात 9व्या अध्यायामध्ये, अहम आणि ममतेच्या दोन काठावर हा जीव सतत फिरत असतो, मी आणि माझ्यामध्ये सतत अडकलेला असतो. कारण तो संसारातील पदार्थांना माझं म्हणतो. जर माझं म्हणत नसेल ना तर माझे असतं तर तो मी आणले असते, माझे असते तर जाताना मी घेऊन गेलो असतो. थोडासा तर्क लावला तरी हरकत नाही. माझे असतेत ना तरी येताना मी बरोबर घेऊन आलो असतो संसाराचे पदार्थ, आणि माझीच आहेत ना तर जाताना मी घेऊन जाऊ शकलो असतो. कुठंतरी आपण प्रवासाला गेलो तर माझे सगळे साहित्य माझं मी घेऊन जातो, कारण ते माझे मी आणले होते. तसं इथं आहे का? येताना मी काही नाव रहित सुद्धा होतो. मी नाव रहित असणं हे आत्म्याचं लक्षण आहे ना. अनाम्या नामे ठेवी म्हणतात माऊली. माझं नाव नसताना मला नाव ठेवतात, खरंच त्याला नाव नाही, पण नाव धारण करून त्या नावाचा अभिमान बाळगतो. पोस्टरवर समजा नाव असेल आणि ते पोस्टर कोणतरी नावच तेवढं याचं फाडलं, किंवा याचा फोटो आहे आणि त्याचं नाकच कोणतरी फाडतात, रात्रीची पोरं टवाळ पोरं असतात ती, कारण त्याचे विरोधक असतात ना. सकाळी जाऊन बघतो तर दंग्याला सुरुवात का तर त्याचं म्हणे नाक फाडलं. अरे तुझं खरं नाक सत्य नाही तर ते फोटोचं नाक सत्य कसं असेल? हे आता वागायला काहीतरी शास्त्रच वाचायला पाहिजे ना, किंवा सद्गुरूच पाहिजेत हे सांगायला खरं नाक आणि खोटं नाक कुठलं आहे ते. पण ते पटण्यासारखं नसतं. या छोट्या छोट्या नसलेल्या नावाच्या लेबलमध्ये स्वतःला गुंतवून घेतलेलं असतं, आणि हीच लेबलं नंतर माझ्याबरोबर येत असतात, तीच पाप पुण्याला आपलं चिकटवून टाकत असतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे, संसाराचे पदार्थ जर माझे असते तर मला नेता आले असते, आणता आले असते. तुकाराम महाराज फार सुंदर वर्णन करतात, माणसाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणू नये. अहंता सुद्धा भगवंत चालवतात बरं का. माणसाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणू नये. वृक्षाची पाने हरी त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. जर तू उड्या मारत असशील आणि नाचत असशील काहीतरी मी करतो तर त्या भावातून तू बाहेर पड. कारण वृक्षाची पानं हलवायची झाली तरी सुद्धा आपल्या फुंकरींना हलवता येतील का बघा. मीच लावलेल्या झाडाची पानं मला हलवता येणार नाहीत, पण हलवणारा कोणतरी आहे, तो त्याच्या सत्तेवर वृक्षाची पानं हलतात. तुकाराम महाराज म्हणतात, मग तुझी छोटी अहंता डबक्यातली परिच्छिन्नतेतली काय उपयोगाची आहे? राहिली अहंता मग कोठे. म्हणून कर्माची जी बंध असतात ना, ते दोन बंध तयार होतात बघा. एक कर्तृत्व मद आणि एक कर्माचा जो फलास्वाद असतो त्यातून तयार होतो. एक कर्तृत्वाचा मद असतो आणि एक फलास्वाद असतो. फलास्वाद याचा अर्थ भोक्तृत्व असतं, आणि कर्तृत्वाचा मद म्हणजे कर्तृत्व अभिमान असतो. म्हणजे एक कर्तृत्वाची भ्रांती असते, एक भोक्तृत्वाची भ्रांती असते. या दोन भ्रांतीनं तो युक्त असतो. माऊली बोलतात बघा 18व्या अध्यायामध्ये उभे आहे, तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वादू. दोन शब्द वापरले बघा, कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वादू. या दोन्ही नावबंधू कर्माचा की. हे दोन्ही बंधच आहे. मी कर्म करतो आणि मी त्याचा भोक्ता आहे, अशा दोन्ही बंधनानं तो काय होतो, बांधला जातो. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे की आपण कर्म करत असताना आपला उद्देश आणि आपली दृष्टी जरी बदलली तर कर्माची फळं सुद्धा बदलतात. फळं म्हणजे शब्दाचा अर्थ काय आहे? ते कर्म बाधत नाही असं सांगायचं आहे. जर दृष्टी बदलली, उद्देश बदलले तरी. म्हणून हेतू शुद्ध असायला पाहिजे. कर्म कुठलं करतो याला महत्त्व दिलेलं नाही शास्त्रानं, पण हेतूला मात्र महत्त्व दिलेलं आहे, उद्देशाला महत्त्व दिलेलं आहे, दृष्टीला महत्त्व दिलेलं आहे. तेच कर्माच्या बंधनाला आणि मुक्तीला उद्देश कारणीभूत होत असतो असं वर्णन शास्त्र करतं. म्हणजे अहंकार आणि आसक्ती हे जर ठेवून जर एखादं कर्म जर करत असेल तर ते कर्म बंधनात टाकतं, आणि हेच टाकून जर एखादा कर्म करत असेल तर तेच कर्म बंधन मुक्तीला कारणीभूत होत असतं.
फक्त अहंकार आसक्ती सोडल्यामुळं, ममत्व सोडल्यामुळं आपलं कर्म आपल्याला बांधत नाही. सोपी गोष्ट आहे, पण त्यावेळी जमत नाही, कारण त्यावेळी आपलं लक्ष नसतं, कर्माकडं आपलं लक्ष नसतं. सावधान हा शब्द जो वापरतात ना, क्षणोक्षणी हाची करावा विचार, असं संत जे बोलतात त्यातला हा अर्थ आहे की कर्म करताना खूप सावधानतेने जर आपण करायला लागलो तर कर्मबंधनातून आपोआप बाहेर पडतो. म्हणजे त्याच्याबद्दलचा अहंकारच असणार नाही. यंत्रात काय आहे, यंत्राला कसला गर्व असतो, मी चालतोय याचा. त्याच्यामध्ये जर इलेक्ट्रिसिटी नसेल तर ते यंत्र काय चालणार आहे. त्यामुळे यंत्रांना कुणाचा आभार नेहमी मानावं. माझ्यात असलेल्या विजेमुळे मी चालतो असं म्हटलं पाहिजे ना. शरीरामधला जो देही आहे, देहामधला जो देही आहे, तो सगळं चालवतो. असं जर त्याच्याकडे लक्ष ठेवून जर कर्म करत असेल तर तो कर्म मधू जो शब्द वापरला, कर्तृत्व मधू आणि फलास्वादू, या दोन्ही गोष्टीतून तो बाहेर पडेल ना, की जे बंद करायला कारणीभूत आहे. पण यंत्र गर्व धरत नाही ना, यंत्राला कुठला गर्व असतो, पण मी मात्र गर्व धरतो. म्हणून कर्माचा उद्देश हा बंध निर्माण करतो. कारण एकानं केलेलं कर्म तेच कर्म दुसऱ्याला एखाद्याला बंधनात करतं, त्याला ते मुक्तकडे नेऊन जातं. उदाहरण देतात बघा, शास्त्रामध्ये उदाहरण दिलेलं आहे. एखादा माणूस खुनी आहे, हिंसा करतो, आणि त्यानं कुणातरी पोटामध्ये काहीतरी सुराख उपसला, तर ते सुराख उपसला तर त्यासाठी तो शिक्षेला पात्र होतो. पण त्याच सूर्यानं एखादा डॉक्टर जेव्हा सर्जरी करीत असतो त्यावेळी मात्र त्याला त्याच्याबद्दल काही जबाबदार धरलं जात नाही, उलट शाबासकी मिळते, त्यासाठी त्याला पैसे मिळतात, आणि याला त्यासाठी शिक्षा होते. दोन्ही कर्मच आहेत ना. पण ही दुष्ट भावनेने एक केलेलं कर्म आणि दुसरं कर्म त्या पेशंटला वाचवण्यासाठी केलेलं कर्म असतं. एखादा खुनी असतो, त्या खुन्याला फासावर लटकवलं जातं. न्यायाधीश किती आपल्या आयुष्यामध्ये एकूण नोकरीमध्ये 7-8 जणांना तरी फासावर लटकवत असेल. एखादा उच्च न्यायालयातला किंवा सर्वोच्च न्यायालयातला एखादा न्यायाधीश असेल, तो किती जणांना लटकवत असेल फासावरती. पण त्याच्यावर कधी खुनाचा आरोप झालेला आहे. उलट त्याला मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये सन्मानानं बोलवलं जातं आणि त्याचं काय केलं जातं, सत्कार केला जातो, की तुम्ही अमक्याला काय केलं म्हणून फासावर लटकवलं म्हणून तुमचा सत्कार. पण त्या खुन्याचा सत्कार होत नाही. त्या खुन्याला काय केलं जातं, शिक्षा दिली जाते. कर्म एकच आहे की नाही, मारण्याचं कर्म एकानंच केलं. ह्यानं तरी 7-8 मारले, त्यानं एक मारला म्हणून त्याला जन्मठेप, आणि ह्यानं 7-8 मारले म्हणून याचा सत्कार. कर्म एक आहे, ती कर्म उद्देश कुठला आहे यावर अवलंबून राहतं. ज्या उद्देशानं कर्म केलेला आहे, म्हणून उद्देश शुद्ध असायला पाहिजेत. आता शुद्ध म्हणायला काय, मुळातच काय न लगे मुक्ती धनसंपदा. तुकाराम महाराज बोलतात, मुक्तीची सुद्धा इच्छा केली नाही किंवा संतांनी, किती कुठली अपेक्षा नाही बघा. म्हणजे कर्मफळ ज्याला आपण म्हणतो, की मी काहीतरी मोठं काम करतो, साधना केली म्हणून मी यातनं मुक्त व्हावं, अशी सुद्धा इच्छा संतांनी व्यक्त कुठं केलेली आपल्याला दिसत नाही. म्हणून मुक्ती म्हणजे ती तरी आपण म्हणतो ना की चांगली ती गोष्ट आहे, ती मागायला काय बिघडलं, ती सुद्धा गोष्ट मागत नाहीत. म्हणून हितं वर्णन केलेलं आहे, एक खुनी एक न्यायाधीश आहे, एक दुष्ट आहे तर दुसरा सन्माननीय ठरतो. दोघांच्याही बरोबर पोलीस असतात. विचार केला तर खुन्याच्या पाठीमागेही पोलीस असतात बरोबर, आणि न्यायाधीशांच्याही बरोबर पोलीस असतात. दोन्ही बरोबर पोलीस असतात, पण दोघेही वेगवेगळ्या उद्देशाने असतात. हा पळून जाईल म्हणून आणि ह्यालाच रक्षण करायचं आहे म्हणून. कसे गंमतशीर गोष्टी आहेत बघा कर्माच्या. म्हणून गहना कर्मणा गतीचे शब्द वापरलेले आहेत. म्हणून कर्म एकच, पण फळ वेगवेगळं देऊ शकतं. हा विचार कर्म करताना करावा. या जीवनमुक्तांच्या उदाहरणावरून किंवा या दीपाचेनी तो कर्म करी सकळे परी कर्मबंधा नाकळे, जैसेने सिंपे जळी जळे पद्मपत्र. पद्मपत्राचं उदाहरण त्यासाठी खास करून दिलेलं आहे की त्यामध्ये तो स्वतःला अडकून घेत नाही. कारण कर्म एकच असलं तर दृष्टी बदलली तर ती कर्माची 2 वेगवेगळी भिन्न भिन्न फळं त्याला मिळतात. एका कर्माचं फळ कुणाला ह्या कर्मानं पापच मिळेल, ह्या कर्मानं पुण्यच मिळेल असा शिक्का पण मारता येत नाही. काय करावं, चांगलं करावं जायला तर कधीतरी पाप होण्याची शक्यता असते. वर्गामध्ये उदाहरण एक आहे की वर्गामध्ये एका टार्गेट मुलांनी शिक्षकांच्या खुर्चीला फेविकॉल लावून ठेवलेला होता. आता पहिल्या तासाला आले की बसतात, कारण शिक्षक सारखे शिक्षा करतात, यांना काहीतरी आपण विस्का दाखवूया म्हणून लावलेलं होतं. पण एक सज्जन पोर त्यातच होतंच की वर्गात. त्यांनी बघितलं त्या पोरग्यानं की पोरं काय करायला आलेत. आता आपले सर येतील, वर्ग शिक्षक आता खुर्चीवर बसतील. आता सर आलेत, खुर्चीवर बसायला लागले, तर या सज्जन पोरानं ती खुर्ची पाठीमागं ओढले आणि सर आपले पाठीमागं डोक्यावर पडले. सर उठले, त्यांनी त्याला रपाटं घालायला चालू केलं. वास्तविक गंमत काय आहे बघा,
सरांना वाचवायचं होतं त्याला, पण झालं काय, उलटं झालं. आपण जी कर्म करतोय ना ती पापाला कारणीभूत कधी होतील, पुण्यकर्म. पुण्यकर्मानं कधी पाप घडेल काय सांगता येत नाही, आणि पाप म्हणून करायला जावं तर त्यात कधी पुण्य होईल सांगता येत नाही. अशी गहना कर्मना गती शब्द वापरलेला आहे. त्यामुळे दोन भिन्न भिन्न गोष्टी आहेत. एक उदाहरण दिले रामकृष्ण परमहंसांचे दृष्टांत फार सुंदर असतात. पतंग उडवत असताना एका विशिष्ट दिशेने हालचाल जर केली तर आकाशात भ्रमण करणारा जो पतंग आहे तो रिळात बद्ध करता येतो. अशी उलटी बोट फिरवली ना पतंग उडत असतो, तर त्याला असं उलट बोट फिरवली तर त्याला बद्ध करता येतो, म्हणजे आखडून ठेवता येतो. आणि त्याच्या विरुद्धात बरोबर लगेच हालचाल केली तर तोच पतंग बरोबर मुक्त होत असतो. फक्त क्रिया बघा उलटी सुलटी केल्यामुळं अशी कर्माची गती आहे. त्यामुळे कर्माची दृष्टी बदलली तर फरक होतो. म्हणून कर्माची दृष्टी बदलणं फार गरजेचं आहे. कामनेनं किंवा अहंकारानं केलेलं कर्म बंधनाला कारक होत असतं, आणि आसक्तीरहित केलेलं काम हे कर्म हे मुक्तीला कारणीभूत होत असतं. आता मुक्तीचा विचार नाही तर माझ्या वाट्याला येणाऱ्या सुखदुःखाचा विचार आपण करायला पाहिजे. अपेक्षेभंगाचं दुःख फार मोठं असतं. मी काहीतरी करायला जात असतो मोठं मोठं, आणि मनात मनोरथ असतात, आणि ही मनोरथ आपण काहीतरी काय मॅन पर्पोजेस गॉड डिस्पोजेस असे शब्द वापरतात. कधीही ढासळून पत्त्याच्या बंगल्यासारखी पडतात काय सांगता येत नाही. मग पत्त्याचा बंगला बांधतानाच विचार करावा की हा टिकणार नाही, किंवा टिकेल अशी माझी इच्छा नाही. टिकेल तोपर्यंत मी मजा घेणार, आणि पडला तरी मी टाळ्या वाजवणार. असं पत्त्याच्या बंगल्याबद्दल म्हणता आलं पाहिजे ना. हा प्रपंच पत्त्याच्या बंगल्यासारखा आहे. कुठंतरी सावरायला जावं तरी तो कुठं काय होईल, केळीच्या पानावर जेवण्यासारखं आहे म्हणतात. केळीच्या पानावर भात वाढला, आमटीमध्ये वरण ठेवलं, आणि वरण मग कुठल्या दिशेला घरंगळं जाईल काय सांगता येत नाही, कारण केळीचं पानच असं वरती असतं. त्यामुळे वरण आमटी बाजूला वाहून जात असते. वाहून जाणारी आमटी किंवा वरण वाचवा म्हणून त्या पानाला पकडावं तर कुठून ते केळीचं पान दिशी फाटेल सांगता येत नाही. प्रपंचाला सावरता सावरता असं कुठंतरी मध्ये फाटत असतं, आणि फाटणाऱ्याचे दुःख जास्त असतात. जर पान फाटणारच आहे असं समजूनच आपण त्याच्यावरती मजा का लुटत नाही, हा मुद्दा त्यातला आहे. खेळतानाच कशाचं जिंकणं किंवा हारण्याचा विचार करतो आपण त्यामध्ये, म्हणून आपल्याला खेळाची मजा लुटता येत नाही. असा जर विचार प्रपंचाच्या बाबतीमध्ये कर्म करताना आपण जर करायला लागलो तर आसक्तरहित आपली कर्म होतात, आणि मजा लुटता येते जीवनाची. पण जीवनाची मजा लुटायची इच्छा असेल तर बऱ्याच वेळा असंच रडत राहावं असं वाटत असतं, आणि त्यामुळे होतं. ज्ञानेश्वर माऊलींनी याच्यामध्ये पाप शब्द वापरलेला नाही. अगोदर आपण सुरुवातीला बघितला. वास्तविक श्लोकामध्ये वर्णन आहे लिप्यते नस पापेन शब्द वापरलेला आहे. तो पापानं लिप्त होत नाही. पण इथं माऊलींनी मात्र पाप शब्द वापरलेला नाही, त्याला कर्मबंध शब्द वापरतात. ते म्हणतात तो कर्म करी सकळे परी कर्मबंधा नाकळे. ते पापात का अडकतील असं म्हणत नाहीत, ते कर्मबंधात अडकतील असा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर माऊलींनी शब्द पाप शब्द न वापरता कर्मबंध वापरलेला आहे. कारण आसक्तीने अहंकार, ज्ञानेश्वर माऊलींच्या दृष्टीने आसक्तीने अहंकार हीच पाप आहे. पापाचं दुसरं रूप कुठला नाही आहे तर असलेली प्रपंचाबद्दल संसाराबद्दलची मोठी आसक्ती किंवा त्याच्यातली सत्यत्व बुद्धी हेच पाप आहे. त्यामुळं अलिप्त राहून कर्म करणं हा एक मुद्दा आहे, आणि दुसरा एक आहे की अलिप्त राहून कर्म करणं आणि आत्मानुसंधानामध्ये राहून कर्म करणं, ह्या दोन्ही गोष्टी समान वाटतात बरं काय. पण सोपी कुठली आहे त्यातली स्वतः निवडावी. देवाकडे पाहत पाहत भगवंताच्या नामाचा विचार करत राम म्हणे ग्रासोग्राशी असं म्हणत जर जेवायला लागला, किंवा चालताना सुद्धा राम 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 जर म्हणायला लागला तर त्याला त्या तीर्थयात्रेचं पुण्य प्राप्त होईल. जेवताना जर तो राम राम म्हणायला लागला तर त्याला उपवासाचं फळ प्राप्त होईल असं संत सांगतात ना. असं म्हणत जर तो करायला लागला तर ती एक गोष्ट आहे. आणि काही वेळा अलिप्तता स्वीकारून, म्हणजे कर्मापासून अलिप्तता स्वीकारून कर्म करणं दोन्ही आहेत. तर अलिप्त राहण्यापेक्षा मात्र आत्मास्वरूपही लक्ष ठेवून किंवा आत्मानुसंधानामध्ये राहणं हे कर्माचरण करणं खूप अभिप्रेत आहे संतांना. म्हणून देवाकडे लक्ष असावं, भगवंताकडे लक्ष ठेवावं, उपाधींच्याकडे लक्ष काढून घ्यावं, हा मुद्दा त्यातला आहे. त्यामुळे त्यासाठी कर्म हे ईश्वरार्पण करावं किंवा कर्तृत्वाचा संघ सोडणं, दोन्हीपैकी एक करायला पाहिजे. अलिप्तता ठेवणे म्हणजे कर्माचा संघ सोडणं आहे. आणि दुसरी गोष्ट आत्मानुसंधानामध्ये कर्म करणं म्हणजे ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म करणं आहे. दोन्हीमध्ये एकात भक्ती आहे, दुसऱ्यात ज्ञान आहे. काहीतरी पकडूया, दोन्ही पकडूया. ज्याला ज्याला जे झेपते ते त्यांनी आपल्या साधनेमध्ये वापरायला काय हरकत नाही. ही साधना रुची आहे. मंदिरामध्ये, मठामध्ये किंवा शांततेनं किंवा कुठेतरी जंगलामध्ये करण्याची ही साधना नाही. ही साधना खरंच कर्म करत असतानाच करायला पाहिजे आहे.
का जी कर्म करतो तीच कर्म माझ्या कर्मेच्या मुक्तीला उपयोगी पडणार आहे. गंमत आहे ना त्यामधली. जी कर्म जी आहे ना तीच कर्म मला मुक्त करणार आहेत. आपण म्हणतोय कर्मानं बंध आहे, बरोबर आहे, पण कर्माचं कौशल्य ज्याला कळलं ना, तो कौशल्यानं जर कर्म करत असेल तर तीच कर्म त्याच्याच मुक्तीला कारणीभूत होत असतात, असं शास्त्रानं वर्णन करून सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्ञान म्हणा किंवा भक्ती म्हणूया, आलिप्ततेनं राहून करून म्हणूया किंवा देवाकडे पाहत भगवंताकडे पाहत कर्म करूया, पण ही दोन्ही गोष्टी कुठल्या तरी गोष्टी आपल्याकडे घडल्या पाहिजेत. माऊलींची 9व्या अध्यायामध्ये फार सुंदर होऊया, जडजोडोनी वहिला आणि भक्तीची या वाटे लाग, दोन गोष्टी सांगितल्या त्या ओवीमध्ये. जिया पाविशी अव्यंग निजराम माझे, तरी झडजोडोनी वहिला आणि भक्तीची या वाटे लाग, जिया पावेशी अव्यंग निजधाम माझे, ज्याच्यामुळं तू माझ्या निजधामाला म्हणजे मुक्तीला प्राप्त होशील. दोन गोष्टी करायला सांगितल्या, राहा अलिप्त आणि बाहेर राहा, झडजोडूनी वैराने, नाही का, मग भक्तीची या वाटे लाग. दोन्हीपैकी काहीतरी एक तरी कर. तिथं तेच अलिप्ततेचा एक सिद्धांत सांगतात, म्हणजे कर्माचा संग टाकणं आणि कर्म करत करत ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करत राहणं. ह्या ठिकाणी संघ टाकणं नाही बरं का, संघात राहून, कर्माच्या संघात राहून ईश्वराचा संघ प्राप्त करणं हा मुद्दा त्यातला आहे. मात्र कर्माचा संघ असू दे, तो बाधत नाही. जर ईश्वराचा जर ती गोष्ट आपण पकडून ठेवत असू तर म्हणजे करता येतं ते. रामकृष्ण परमहंस दृष्टांत देतात बघा, जर आपण फणस कापायचा असला तर आपण जे हत्यार खुरपं वगैरे वापरतो ना, त्याला तेल वगैरे लावतो बघा. आपले गोडे तेल लावायचं, हाताला लावायचं, खुरप्याला लावायचं आणि बसायचं. मग तो फणस कापायला, तो फणस अजिबात चिकटत नाही. आरामात कापायचं, हळूवार गरे त्यातले काढायचे, गंमतशीर खात राहायचे, एकही कुठं चिकटत नाही. पण ज्यांना अनुभव असेल की आम्ही आता कापतो इकडं, आम्हाला माहिती आहे की कापत असताना ते कुठं आपल्या पायाला हाताला चिकटेल काही सांगता येत नाही, त्याचा चिकटा लवकर जात नाही, अशी स्थिती असते. पण जो पायाला किंवा त्या हत्याराला तेल लावून फणस जर कापत असेल तर त्यातला फणस खाण्यातला आनंद त्याला भोगता येतो. आणि इकडं गरे चांगले जरी असतील तरी सगळीकडे चिकटल्यामुळं तो खाण्यातला आनंदच निघून जाईल. म्हणून आसक्ती ही जी आहे प्रपंचाची घोषणा चिकटणारी आहे. तर चिकटण्यापूर्वी काय करूया, हे भगवंताच्या नामाचं तेल स्वतःच्या अंतःकरणाला थापवून घेऊया. त्याच्या साधनेचं, तत्वज्ञानाचं सगळं जे आहे ना ते अंगाला अगदी लावून घेऊया आणि मग पडूया या प्रपंचामध्ये. त्यावेळी तो प्रपंच बाधत नाही आणि कर्मबंधनाला कारणीभूत होत नाही, असा मुद्दा त्यातला आहे. यातलं कर्मातलं योग कर्मसु कौशल्यम शब्द वापरलाय अगोदर. हा कौशल्यानं असा जर कर्म करत असेल तर म्हणून अलिप्त राहण्याने आसक्ती सुटलेली कळत नाही. मात्र माझी आसक्ती गेली काय, कारण मी अलिप्तपणानेच काम करतो ना. तिथं माझ्या विचारात बसणारी माणसं नाही आहेत, ती उलट्या विचाराची आहेत, नाम घेणारी नाही आहेत. त्यामुळे मला नाम घ्यायचं आहे तर मला इकडे बसायला पाहिजे आणि त्यांच्यात मला मिक्स होऊन चालणार नाही, असा अलिप्तवादानं तो राहत असतो. बऱ्याच वेळा त्या माणसाला माणूस घाण म्हणतात, कुणात मिसळत नाही, काय नाही, पण त्याची साधना चाललेली असते. ठीक आहे, पण कधीतरी माणसामध्ये मिक्स व्हायची वेळ आली आणि जर त्यावेळी नामाची साधना जर तुला करायची झाली तर कठीण होईल, कारण अगोदर सराव केला नव्हतास तू. त्यामध्ये मिक्स हो आणि ईश्वराच्या अर्पण बुद्धीनं तू कर्म करत राहा, हे सांगणं आहे. म्हणून म्हटलेलं आहे अलिप्त राहण्यामुळं आसक्ती सुटलेली असेल असं सांगता येत नाही, कारण साधना जी आहे, साधनेत एकांतानं जे कमवलेलं असतं, एकांतात राहून जी साधनेत जे कमवलेलं असतं त्याची लोकांतात परीक्षा होत असते. विनोबा भावेंचं वाक्य आहे, आपण एकांतात राहून जी साधना केलेली असते त्या साधनेची परीक्षा लोकांतामध्ये होत असते. खरंच आहे, लोकांच्या मध्ये जाऊन आपण कसं वागतो ह्यावरच आपल्या साधनेचं खरं श्रेय अवलंबून आहे ना. आहे जंगलात बसलाय, भांडायला कोण नाही म्हणून भांडला नाही. घरात 10 माणसं आहेत आणि भांडण न करता कसा दाखव करत नाहीस तू, बघूया. इतकी मुलं नातवंड आहेत, सगळे आहेत, नातलग आहेत, त्यांचे रुसवे फुगवे आहेत, काढून दाखव आणि तिथं तुझ्या तितिक्षेची परीक्षा होते. हा जंगलात राहून तितिक्षा ठेवतो. असली काय मिळेल, कोण आहेत, असले तर प्राणी तिकडे कुठेतरी असतील, त्याचं शेचं काय घेणं देणं आहे. आणि या जंगलात राहून साधन करतो आणि झाला तपस्वी, पण आला बाहेर ना मग कळायला लागतं की काय स्थिती असते खरी ती. म्हणून गृहस्थाश्रमी लोकांचं मोठेपण कशामध्ये आहे माहिती आहे का, ती साधना करतात आणि ती तितिक्षा सुद्धा सांभाळत असतात. देवाकडे लक्ष ठेवायचं म्हणजे साधी गोष्ट आहे का एवढ्या गोष्टीमध्ये. ते नारद कुणाला सांगत होते ना की नाम घेताना कसं टिकायचं आणि काय, माझं लक्षच राहत नाही. हे एक एखादा शेतकरी आहे, तो रात्री फक्त झोपताना म्हणतोय रामकृष्ण हरी, उठल्यावर म्हणतोय रामकृष्ण हरी, तो म्हणतोय झाली माझी साधना.
आता नारद मुनी म्हणतात त्याची साधना झाली, कारण जो प्रपंचाची एवढ्या तत्परतेनं सगळ्या गोष्टी करत असतो त्याला कुठलं जमणार आहे रामकृष्ण हरी म्हणायला. त्यासाठी पटवून देण्यासाठी त्याला म्हटले, एक भरलेलं पाण्याचं भांडं आहे, मंदिराभोवती प्रदक्षिणा न सांडता करून दाखवतो. तो म्हटला हे शक्य नाही. मग त्यानं शक्य करून दाखवलं ना. तो सगळ्यात राहून सुद्धा रामकृष्ण हरी म्हणतोय ना. ही गोष्ट फार मौल्यवान आहे. अलिप्त मनाने राहून साधना करणं फार सोपं आहे हो. म्हणजे माणसात राहून माणसात मिसळून सुद्धा माणसाचा लेप न रंगात रंगून साऱ्या रंग माझा वेगळा आणि कशात काय पाय गुंतून गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. रवींद्र भटांची कविता आहे. ते म्हणतात सगळ्या गुंत्यात राहून सुद्धा स्वतःचा पाय रिकामा ठेवता येतोय का, याला म्हणायचा अलिप्ततावाद किंवा मोकळं राहणं. याच्यापेक्षा फार सोपी गोष्ट आहे रामकृष्ण हरी म्हणणं आणि कामाला सुरुवात करणं. हे जे आहे ना, म्हणून राम म्हणे ग्रासग्रासी हा अभंग जो आहे तुकाराम महाराज फार सुंदर, सगळी कर्म त्यामध्ये करता येतात, फक्त अनुसंधान मात्र त्या तत्वाचं असायला पाहिजे. आणि त्यासाठी इथं सांगितलेलं आहे की कटकट असताना सुद्धा साधना करता आली पाहिजे. सगळं आहेच कटकट. एवढी सगळी कटकट मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी गेले कवनाची श्रवणी, कैसी सुखनिद्रा अंतरुणी इंगळाच्या, संसाराचं वर्णन माऊलीने केले. हा कटकट आहे, ओकटे मृत्यूलोकीची उपराटे, अर्जुना जरी अवचटे जन्माला अशी तू तरी जडजोडून वैलानी. तू आहेस बाबा ह्या कटकटीतच आहेस, पण तू स्वतःला अलिप्त कर यातून, त्यातच राहा आणि स्वतःला बाजूला कर. जसं कमळपत्र आहे ना, ते पाणी थांबवूनच घेत नाही. त्यासाठी दृष्टांत फार सुंदर दिलं. कमळपत्रावर पाणी थांबत नाही आणि दिसतंय तरी पाणी कसं मोत्यासारखं. तेच पाणी मोत्यासारखं शोभून दिसतंय. आणि म्हणजे कर्म सुद्धा जेव्हा सत्कर्म होतात तेव्हा ती मोत्यासारखी होतात. हे सुंदर वर्णन आहे. पाणी आहे, कदाचित पाणी सगळंच गणगुळून येत नाही, थोडंसं कमळावर पाणी राहतं, पण सूर्याच्या प्रकाशामध्ये ते चमकतं आणि मोत्यासारखं दिसतं. असली आपली कर्म मोत्यासारखी असली पाहिजे. मोत्यासारखी म्हणजे ती खरंच सत्कर्म व्हायला पाहिजेत. म्हणून ती कर्म कशी व्हायला पाहिजेत, काय म्हणतात माऊली, काय पूजा केली होय अपारा तोषा लागी, कसली कुसुमांची विरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. भगवंताला ही फुलं आवडतात. जरी ते पाणी पूर्ण निघालं नाही तरी बिंदू रूपानं राहणारं पाणी मोत्यासारखं चमकलं पाहिजे. तसं आपला प्रपंचातलं राहणं जे आहे ना, हे राहणं आनंदही दिसलं पाहिजे दिसणाऱ्यांना सुद्धा. जगायचं कसं तरी ह्याच्यासारखं जगावं असं वाटलं पाहिजे. किती आनंदानं जगतो बिचारा, याच्याकडे केवढी साहित्य आहे किंवा केवढी सामुग्री आहे याचा विचार नाही. म्हणून पाण्याचा मोती तसं कर्माचं सत्कर्म व्हायला पाहिजे. म्हणजे जसं चिकटत नाही तशी कर्मही चिकटत नाहीत. माऊलीने 2-3 ओळीमध्ये ते वर्णन केलेलं आहे. तो कर्म करी सकळे परी कर्म बंधा नाकळे, जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र. फार सुंदर दृष्टांत दिलेला आहे. आता पुढचा एक श्लोक सुरू होतोय. आपली वेळ पण संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून आपण विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.